आज काहीतरी नवीन आहे. आज आईकडे निघालोय आम्ही. आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मी आणि माझी फॅमिली सगळे मिळून आम्ही आईकडे निघालोय. हा बघा माझा मुलगा आणि माझ्या बहिणीचे मिस्टर, माझी बहीण. व्लॉग बनवते म्हणून बघा ही पोज द्यायला सांगते. आता हिला कोण सांगणार की व्हिडिओमध्ये पोज दिला जात नाही. हे बघा, कॅमेरा ऑन, ॲक्टिंग सुरू. हे बघा ॲक्टिंग. नाटकं करून झाल्याच्या नंतर लगेच ते बाईकवर निघून गेले आणि आम्ही रिक्षासाठी बाहेर उभे होतो. पण बाळ रडत होतं, पप्पा मला सोडून बाईकवर निघून जात आहेत म्हणून. बाळाला समजवत आम्ही बरंच पुढे आलो, कारण आम्हाला रिक्षाच मिळत नव्हती. इतका पण उशीर झाला नव्हता तरी पण रिक्षाच भेटत नव्हती. थोडं पुढे आलो आणि मग आम्हाला रिक्षा तिकडे दिसली. पण बाळाचं दुःख काय कमी होतच नव्हतं. तुम्ही बघू शकता बाळ कसं रडतंय. हे बघा कशी रडते बघा. रिक्षा बघताच रिक्षामध्ये बसलो. कार्यक्रमाला आम्हाला लवकर जायचं होतं, पण लवकर काय जाणं झालं नाही. उशीर झालेला बराच आम्हाला. आम्ही सकाळीच जाणार होतो, पण काही कारणास्तव ते रद्द झालं आणि मग आम्ही तिकडे पोहोचून गेलो संध्याकाळी. पण आम्ही जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा कार्यक्रम सुरू झालाच होता. तसा सकाळपासूनच कार्यक्रम सुरू झाला होता. कार्यक्रमाचा पार्ट 2 बनवणार आहे, त्यामध्ये पण तुम्ही सकाळचे व्हिडिओ बघू शकता. तुमच्या इकडे पण असे कार्यक्रम केले जातात का? तसा आमच्या इकडे हा पहिलाच कार्यक्रम आहे. आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय. नेमकी कसली पद्धत आहे तुम्ही मला सांगा जरा कमेंटमध्ये. कार्यक्रम देवीचाच आहे, पण कशाचा आहे ते पण सांगा. संध्याकाळी जे गाणी होणार होते ते तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळतील. तुम्हाला जर फक्त गाणी वगैरे ऐकायची असतील तसं सांगा, मी तुम्हाला ते गाण्याचे व्हिडिओ पण पोस्ट करते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी माझे व्हिडिओ बनवलेले सगळ्यात आधी बघायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटला तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. धन्यवाद. आता आम्ही पण कुठे गेलं ते?